इतर बँकेतून सोने तारणावर घेतलेले कर्ज फेडण्याच्या बहाण्यानं आणि बनावट पावत्या दाखवून मनप्पुरम फायनान्सची तब्बल 15,30,000 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बोलेगाव उपनगरामध्ये उघडकीस आला आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यामध्ये बुधवार दिनांक 18 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मनप्पुरम फायनान्सचे एरिया हेड मॅनेजर सुजित कुमार फौदारी प्रसाद वय 29 राहणार भावसाहेब फिरोजा शाळेशेजारी अहिल्यानगर मूळ राहणार भिलाई छत्तीसगड यांनी फिर्याद दिली आहे। सागर रावसाहेब चोथे राहणार नागापूर अहिल्यानगर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयित आरोपी सागर चोथे यानं बोलेगाव येथील मनप्पुरम फायनान्स शाखेचे एरिया हेड मॅनेजर सुजित कुमार प्रसाद यांचा विश्वास संपादन केला। चोथे यानं आपले सोने इतर बँकांमध्ये तारण असल्याचं भासवलं आणि ते सोडवून मनप्पुरम फायनान्सच्या बोलेगाव शाखेत ठेवतो असं आमिष दाखवलं। त्यासाठी त्यानं इतर बँकांच्या बनावट सोने तारण पावत्या सादर करून मॅनेजर प्रसाद यांची दिशाभूल केली। यावर विश्वास ठेवून शाखेनं त्याला 15,30,000 रुपयांचं कर्ज मंजूर केलं। सदरचा प्रकार 8 ते 9 डिसेंबर 2025 दरम्यान घडला। पैसे मिळाल्यानंतर संशयित चोथे यानं सोने जमा न करता मोबाईल बंद करून पळ काढला। संशय आल्यानं प्रसाद यांनी इतर बँकांमध्ये चौकशी केली असता सागर चोथे नावानं कोणते सोनं तारण नसल्याचं समोर आलं। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच सुजित कुमार प्रसाद यांनी पोलिसात धाव घेतली। MIDC पोलिसांनी संशयित सागर चोथे विरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे। पोलीस अंमलदार SG टेमकर हे अधिक तपास करत आहेत। वृत्तसंपादन विभाग न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।